छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज 396वा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडावर विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला साताऱ्यातल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर मोठा मशाल महोत्सव साजरा करण्यात आला। त्यामुळे इतिहासाची साक्ष सांगणारा अजिंक्यतारा किल्ला शेकडो मशालींनी उजळून निघाला। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर एका अवलिया चित्रकारानं रक्तानं महाराजांचं चित्र कागदावर रेखाटलं। सैदापूर इथले कलावंत संदीप डाकवे यांनी रक्तानं चित्र रेखाटून आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली। महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनावर यांची एमपीएससी राज्य लोकसेवा आयोग अध्यक्षपदी झालेली निवड रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीचे प्रीतम हातेकर यांनी केली। निवड रद्द न झाल्यास 24 फेब्रुवारीपासून परिवहन आयुक्तांच्या दालनाबाहेर धरणं आंदोलनाचा इशारा दिला। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त युवा पर्व फाउंडेशन आणि नगरसेवक सुनील खडके यांच्यातर्फे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। महाराजांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। नागपूरमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला जातो। महाल इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शिवजन्मोत्सव सोहळा होतो। पहाटे 5 वाजल्यापासून पालखी सोहळा आणि त्यानंतर महाराजांचा अभिषेक करण्यात आला। मालेगावमध्ये शिवजयंतीनिमित्त शालेय दर्शनी फलकावर रंगीत खडूच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्यात आली। आकर्षक फलरेखाटन करून चांदवड तालुक्यातल्या भाटगाव हायस्कूलचे कला शिक्षक देव हिरे यांनी विनम्र अभिवादन केलं। बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावमध्ये चित्रकार रवी इंगळे यांनी स्वखर्चातून 5 मजली इमारतीच्या भिंतीवर छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारली। ऑइल पेंटच्या माध्यमातून हे चित्र साकारण्यात आले। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। चंद्र जसा हा इंद्र शोभतो बाळ शिवाजीचा पाळणा गीतानं परिसर दुमदुमून गेला। तसंच शहीद जवानांच्या वीर माता आणि पत्नींच्या हस्ते पाळणा झुलवत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। मनमाडमध्ये शिवजयंतीनिमित्त गडकिल्ले बांधणीच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांनी शिवकालीन गड किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या। सोलापूरमध्ये ऐतिहासिक शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी 50,000 महिलांचा पारंपरिक जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। अकोल्याच्या अकोटमध्ये शिवाजी महाराजांची 30,000 चौरस फुटांची भव्य रांगोळी काढण्यात आली। सिंहासन विराजमान छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक प्रतिमा साकारण्यात आली। विशेष म्हणजे अवघ्या 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमातून ही कलाकृती साकारली। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वाशिममध्ये भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली। शिवसृष्टीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। शिवसृष्टी स्वराज्यासाठी लढणाऱ्या आणि प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांची सचित्र माहिती प्रदर्शित करण्यात आली। नांदेड इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला महिलांच्या वतीनं भव्य मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या संयुक्त पुढाकारातून ही रॅली काढण्यात आली। किल्ले शिवनेरीवर मध्यरात्री चेंगराचेंगरीची स्थिती पाहायला मिळाली। या घटनेमध्ये काही शिवभक्त जखमी झालेत। अंबरखाना परिसरात असणारा हत्ती दरवाजा ते गणेश दरवाजामध्ये असणाऱ्या अरुंद दरवाजात प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात भव्य रथोत्सव उत्साहात पार पडला। बंबम भोलेच्या जयघोषात फुलांनी सजवलेल्या रथातून श्री नागनाथांच्या उत्सव मूर्तीची मंदिर प्रदक्षिणा पार पडली। या सोहळ्याला सुमारे 2 लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या श्री क्षेत्र मढी कानिफनाथ इथं होळी सण साजरा करण्यात आला। मढी इथं 15 दिवस अगोदरच होळी सण साजरा केला जातो। स्थानिक बोलीभाषेत त्याला भट्टीचा सण असं म्हणतात। वर्धाच्या विश्रामगृहामध्ये पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळतो। गेल्या 6 महिन्यांपासून विश्रामगृहाचा पाणी पुरवठा बंद आहे। कर्मचाऱ्यांना पाणी बाहेरून आणावं लागतं। याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातो। गोंदियामध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नागरा येथील प्राचीन शिवमंदिरातल्या भगवान भोलेनाथांचं दर्शन घेतलं। सर्व भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी प्रदान करण्याची प्रार्थना त्यांनी भगवान भोलेनाथ यांच्याकडे केली। वर्धाच्या 13 गावांमध्ये पुढचे 4 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। वर्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग यांनी याबाबत अधिकृत पत्रक जारी केले।
आजपासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू झाला असून सर्वत्र इबादत, रोजा आणि प्रार्थनेचं वातावरण पाहायला मिळतं। यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या। धाराशिवच्या उमरगा इथं शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी यावेळी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। साताऱ्याच्या पेरले इथं अमावस्येच्या रात्री अघोरी कृत्य करण्यात आलं। स्मशानभूमीत काळ्या कोंबड्या, सुया टोचलेल्या बाहुल्या ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। स्मशानभूमीतल्या एका शवदाहिनीवर 2 बॉक्स ठेवण्यात आल्यानं खळबळ उडाली। पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे। नाशिकच्या सातपूर कॉलनीमध्ये हृदयद्रावक घटना घडली। भिंत कोसळून चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। मराठी शाळा वाचवण्यासाठी भंडाऱ्यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचा एल्गार पाहायला मिळाला। महाराष्ट्र राज्य सरकारनं 18,000 मराठी शाळा कमी करण्याचा निर्णय घेतला असून भंडारा जिल्ह्यातल्या 155 शाळा या आदिवासी दुर्गम भागातल्या शाळा आहेत। अहिल्यानगरमध्ये बलिदान मासाला सुरुवात झाली। छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि त्यागाची स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिवप्रतिष्ठानकडून या उपक्रमाचं आयोजन केलं जातं। हिंदुत्ववादी तरुणांनी केश मुंडन करून संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली। रिसोड ते साखरा रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले। हा मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी बांधकाम विभागाला दिला। धुळ्यामध्ये नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांनी शहरातल्या डम्पिंग ग्राउंडची आकस्मिक पाहणी केली। रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचल्याचं पाहून त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली। कचरा डम्पिंग ग्राउंडमध्येच टाकण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले। छत्रपती संभाजीनगरमध्ये 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीची घाटनांद्र्यामध्ये गळफास घेत आत्महत्या तिने केली। अपूर्वा रमेश चंदन शिवे असं मृत मुलीचं नाव आहे। आत्महत्येचं कारण सध्या अस्पष्ट असून पोलिसांचा तपास सुरू आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या करंजी इथे अहिल्यानगर पाथर्डी महामार्गावर दुचाकी आणि 4 चाकीचा भीषण अपघात झाला। करंजीजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर बुधवारी दुपारी झालेल्या धडकेत दुचाकीवरच्या दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला। मालेगावमध्ये भुसावळ रेल्वे विभाग आणि एनडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमानं मॉकड्रिल घेण्यात आलं। यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। रेल्वे अपघात आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय केलं जातं याची माहिती देण्यात आली।